जो यहाँ का हॉस्पिटल है, उस हॉस्पिटल में हमने जब जायज़ा लिया तो हमको बताया गया कि उसमें जगह है, लेकिन कल परसों जो केस यहाँ पर हुई जिसमें एक महिला अभी हमको आकर मिली और उनके पति को 10, 12, 15 घंटे वहाँ पर वो थे लेकिन एडमिट नहीं किया गया और वहीं पर उनकी मौत हो गई। या कुछ हमारे पत्रकार मित्रों ने बताया कि सिम्टोमेटिक एक पत्रकार है लेकिन उनको भी एडमिशन नहीं मिल रही है। तो कहीं ना कहीं जो जानकारियाँ हैं और जो वस्तुस्थिति है इसमें अंतर नज़र आता है और इसलिए इसका एक इंटरफेस तैयार हो, ये भी हमने कमिश्नर को कहा है। इसके साथ साथ यहाँ के क्वारंटीन सेंटर्स की भी कुछ हमारे सामने लोगों ने कंप्लेंट्स की थी, वो भी हमने कमिश्नर को बताई है। प्राइवेट हॉस्पिटल्स के संदर्भ में उसका जो बिलिंग है उसको कॉन्करेंट ऑडिट उसका किया जाए, ये भी हम लोगों ने मांग की, जो कमिश्नर ने कहा है कि हम उसको करेंगे। कुल मिलाकर मुझे ऐसा लगता है कि राज्य सरकार को और ज़्यादा यहाँ पर ध्यान देने की आवश्यकता है। मुळातच आज मीरा भाईंदरला आम्ही दौरा केलेला आहे। प्रामुख्यानं MMR रिजनमधल्या या काही महानगरपालिका क्षेत्र आहे की जिथे कोविड अत्यंत वेगाने वाढतो आहे आणि त्याच्यावर नियंत्रण करणं आवश्यक आहे, तिथल्या व्यवस्था उभ्या करणं आवश्यक आहे। आज मीरा भाईंदरचा विचार केला तर जे एकमेव हॉस्पिटल आहे, ज्याला पूर्वी टेंबो हॉस्पिटल म्हणायचे, ते मागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना ते टेक ओव्हर करून तिथे काही व्यवस्था आपण उभ्या केल्या। आज तेवढाच एक आधार खरं म्हणजे मीरा भाईंदरला आहे, बाकी प्रायव्हेट हॉस्पिटल्सच या ठिकाणी आहे। पण त्याही ठिकाणी एकूण ज्या काही व्यवस्था आहेत त्या सुधारण्याची आवश्यकता आहे। विशेषतः तिथे ऑक्सिजन टँक तयार करून आणि त्यातनं ऑक्सिजन सप्लाय करून जास्तीत जास्त ऑक्सिजनेटेड बेड्स कसे तयार करता येतील याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे। दोन गोष्टी साधारणपणे लक्षात आल्या आहेत की कोऑर्डिनेशनची कुठेतरी कमतरता आहे, कारण एकीकडे आत्ता हॉस्पिटलचा आढावा घेताना तिथे काही प्रमाणात बेड्स अवेलेबल आहेत, पण काल परवा जी घटना घडली, मला त्या महिला भेटल्या की ज्यांचे पती आहेत ते जवळजवळ 10-12 तास तिथे होते पण त्यांना ॲडमिट करून घेतलं गेलं नाही आणि त्यांचा मृत्यू झाला। दुसरी घटना मला काही आमच्या पत्रकार मित्रांनी सांगितली की एक पत्रकार मित्र आहेत, कालपासून ते सिम्टोमॅटिक आहेत तरी त्यांना ॲडमिट करून घेतलं जात नाही आहे। तर मी आयुक्तांना आता सूचना केली आहे की कुठेतरी एक इंटरफेस तयार करा, टेक्नॉलॉजीचा उपयोग करा। अशा प्रकारे जर तुम्ही सांगताय जागा आहे आणि कोणाला जागा मिळत नसेल आणि लोकांचा मृत्यू होत असेल तर हे काही योग्य नाही आहे। त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की ते व्यवस्था उभ्या करतील। मुळातच एकूण या ठिकाणी मॅनपॉवरची कमतरता जी आहे ती लवकरात लवकर भरण्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे, कारण क्वारंटीन सेंटर्समध्ये देखील वेळेवर जेवण न मिळणं किंवा थोड्या अव्यवस्था होणं या संदर्भातल्या काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याही संदर्भात म्हणजे जागा चांगली आहे पण लोकांना जर सफाई नसली, वेळेवर जेवण मिळालं नाही तर त्यातनं अडचणी तयार होतात। आणि तिसरं महत्त्वाचं असं आहे की आता टेस्टिंग फॅसिलिटी थोडी वाढवली आहे, परंतु जेव्हा इन्फेक्शनचा रेशिओ जो आहे हा 30% आहे तर ही फॅसिलिटी अजून दुप्पट केली पाहिजे टेस्टिंगची आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 24 तासात त्याचा निकाल जो आहे तो आला पाहिजे, रिझल्ट जो आहे तो आला पाहिजे, तरच योग्य प्रकारे याचं मॅनेजमेंट हे केलं जाऊ शकतं। मृत्यूची संख्या देखील अधिक आहे, ती कशी कंट्रोलमध्ये आणता येईल याचाही विचार करावा लागेल आणि त्याकरता अर्ली डिटेक्शन महत्त्वाचं आहे। आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये 1:10च्या रेशोवर आत्ता या ठिकाणी सुरू झालं आहे। सुरुवातीला 1:5 होत होतं पण ते 1:20पर्यंत कसं नेता येईल असा थोडासा प्रयत्न जर झाला तर मला असं वाटतं की अर्ली डिटेक्शनने आपल्याला प्रसार त्याचा रोखता येईल। त्याही दृष्टीने आता त्यांनी व्यवस्था उभ्या करायचं आश्वासित केलं आहे। मला असं वाटतं की एकूणच महानगरपालिकेची सगळी व्यवस्था पाहता राज्य सरकारने एकतर जास्तीत जास्त महानगरपालिकेला अनुदानही दिलं पाहिजे आणि दुसरं असं आहे की सगळ्या आरोग्य व्यवस्थेमध्ये राज्य सरकारचा एकूण जो काही सहभाग आहे तो महत्त्वाचा आहे, त्या दृष्टीनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे। प्रायव्हेट हॉस्पिटलच्या बिलांच्या संदर्भातला जो मुद्दा आहे, आत्ता आयुक्तांनी असं आश्वस्त केलं आहे की ते काही टीम्स तयार करत आहेत आणि कॉन्करंट ऑडिट या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या बिलांचं हे ते करणार आहे। ते जर केलं तर मला असं वाटतं की लोकांना एक दिलासा मिळू शकेल। राज्य सरकारकडून काय अपेक्षा आहे? राज्य सरकारकडून नेमकी अपेक्षा काय? मुळात दोन गोष्टींची अपेक्षा आहे की या कुठल्याही महानगरपालिका या आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहे
आणि आता कोविडचा सगळा खर्च महानगरपालिकांना चालवावा लागतो आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आत्ता महानगरपालिकांना निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. आता 7 कोटी 8 कोटी असा निधी उपलब्ध करून दिला आहे, एवढ्याने होणार नाही, तर जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. आणि एकूण आपल्या व्यवस्थेमध्ये मुंबईसारखी एखादी महानगरपालिका सोडली तर संपूर्ण हेल्थ व्यवस्था ही राज्य सरकारकडे आहे, ठीक आहे, महापालिकेकडे नाही आहे. त्यामुळे राज्य सरकारचा अधिक प्रोॲक्टिव्ह रोल हा हेल्थच्या व्यवस्थेमध्ये या ठिकाणी अपेक्षित. कशा दृष्टीने राज्य सरकारला केंद्र सरकारची मदत मिळत नाही वेळोवेळी. प्रत्येक वेळी त्यांची मागणी आहे की आम्हाला आर्थिक मदत म्हणा किंवा इतर जे बाबतीत जे आहे मदत मिळत नाही, त्या बाबतीत आपण काय करणार नेमकं? या संदर्भात यापूर्वी किती मदत मिळाली आहे सांगितलं आहे आणि माझ्या आकड्यांना कोणी उत्तर देऊ शकलेलं नाही. आपण या शहरासाठी प्रथमच IAS ऑफिसर दिला होता. या करोनाच्या काळामध्ये या शहरावरती एक प्रकारचे प्रयोग सुरू आहेत. गेल्या 2 महिन्यामध्ये 2 आयुक्त बदलले गेले, याच्यापूर्वी काही आयुक्त बदलले गेले. म्हणजे आमचं शहर आणि इथली जनता त्याच्यापेक्षा यांचे प्रयोग महत्त्वाचे वाटतात, त्यांची कामं महत्त्वाची वाटतात. त्यांना पसंत इथल्या लोकांना नाही वाटले तर आयुक्तांची बदली होते. सर, यामध्ये इथला जनता आणि इथला शहराचा विकास खोळंबलेला आहे आणि या करोना काळामध्ये फार मोठी गंभीर समस्या याच्यामुळे निर्माण होते. कारण त्या आयुक्तांचे प्रयोग वेगळे, या आयुक्तांचे प्रयोग वेगळे. जे लोक सक्षमपणे आपल्या रूममध्ये राहू शकतात, ज्याच्याकडे 4-4, 5-5 रूम आहेत, त्यांना देखील त्या ठिकाणी राहू दिलं जात नाही. त्याच्यामुळे यंत्रणेचा ताण कमी होईल ही सूचना देण्यात आली, पण त्यांनी ते केलेली नाही. त्यावरती जरा 2 मिनिटं. एक तर मला असं वाटतं की वारंवार आयुक्त बदलणं हे काही योग्य नाही आहे. पण ठीक आहे, आता नवीन आयुक्त त्यांनी दिलेले आहेत, ते स्वतः डॉक्टर आहेत. त्यामुळे आता मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं ना, आयुक्तांनी सांगितलं की एकमेकाला सहकार्य करून कसं हे काम वेगाने नेता येईल. पण ओव्हरऑल वारंवार आयुक्त बदलणं यांनी ही जी कन्सिस्टन्सी असते ती राहत नाही. आणि प्रत्येक वेळी शेवटी नवीन माणूस आला तर त्याला समजायला वेळ जातो, व्यवस्था त्याला उभ्या कराव्या लागतात. आधीच्यांनी उभ्या केलेल्या व्यवस्था मग डिस्टर्ब होतात. आता सरकारने निर्णय घेतला असल्यामुळे त्याच्यावर मी काही फार टीका करणार नाही. पण मला वाटतं की या संदर्भात मात्र थोडं ठाम धोरण हे असलं पाहिजे.